हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद चॅनलमध्ये. आज आपण पाहणार अतिशय वेगळ्या पद्धतीने डब्यासाठी म्हणा किंवा तुम्ही जेवणासाठी दुपारच्या मस्त अशी चमचमीत ही फ्लावरची भाजी, ते पण एका नवीन पद्धतीने. नेहमी तुम्ही मिक्स भाजी बनवतो किंवा फ्लावरची सुकी भाजी बनवतो, परंतु आज मी एका गावरान पद्धतीने अशी झणझणीत ही भाजी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी मी 1-2-3 गड्डे अशी मोठी फ्लावर अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही भाजी मी 25 ते 30 लोकांसाठी बनवत आहे. त्याच्यासाठी एक लागणारं वाटण तयार करून घ्या. मस्त झणझणीत भाजी बनवायची आपल्याला गावरान पद्धतीने. त्यासाठी मिरच्या, अशा ओल्या मिरच्या छान अशा भाजून घेतल्या आहेत. कोथिंबीर घेतली हिरवीगार, त्यासोबत लसूण घेतलं आहे आणि थोडंसं जिरं घेतलं आहे आणि मीठ. हे सर्व आपण मिक्सरला ॲड करून मस्त याचं छान असं वाटण तयार करून घेऊया. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, मध्यम आचेचं वाटण तयार करून घेऊया. आपण वाटण याचं तयार करून घेतलं, पाहू शकता. जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही असं. गॅसवर कढई ठेवली आहे, तेल ॲड केलं आहे. तेल पण मस्त गरम झालं आहे. आता यामध्ये आपण जिरा ॲड करूया. त्यानंतर थोडासा कढीपत्ता ॲड करूया. त्यानंतर ठेचलेला लसूण असं ते पण ॲड करूया. छान याला लसूण सगळं परतून घेऊया. लसूण छान परतलेला आहे. आता यानंतर यामध्ये कांदा ॲड करूया. एक पावशरभर कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे. पावशर कांदा आहे एवढा आपण यामध्ये ॲड करूया. छान कांदा परतून घेऊया. कांदा आपला थोडा परतलेला आहे, थोडासा याचा कलर चेंज झाला आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. छान याला आपण मिक्स करून घेऊया. यानंतर यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेऊया. आपण 1 किलो एवढे टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून याला. हे पण ॲड करून आता छान याला आपण व्यवस्थित परतून घेऊया. 1 मिनिट भरायला छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद ॲड करूया. 1 चमचभर एवढे हळद ॲड केली आहे. हे पण मिक्स करून घेऊया. आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण ओलं मिरचीचं हे ॲड करूया. छान याला मिक्स करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही खरंच भाजी बनवाल तर जे नाही खात, ज्याला ही फ्लावर आवडतच नाही, ते पण आवडीनं खातील. एवढी मस्त ही भाजी तयार होते. व्यवस्थित आपण हे परतून घेऊया. सर्व छान आपण परतून घेतलेलं आहे. आता जे आपण फ्लावर घेतले ते चिरून स्वच्छ धुवून घेतले तर ते ॲड करूया. हे पण छान असं मिक्स करून घेऊया. आपण छान अशी फ्लावर मिक्स करून घेतली, पाहू शकता तुम्ही. मस्त सुंदर कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण भिजवून घेतलेली मसूर डाळ ॲड करू. मी एक पावशरची जरा वरच असेल एवढी अशी मसूर डाळ भिजवून ठेवली होती 1 तासभर, ती घेतली. आता ती या भाजीमध्ये ॲड करू. मसूर डाळ आपण जी घेतली ती ॲड करू यामध्ये. आपण डाळ मिक्स करून छान अशी भाजी घेतलेली आहे. ह्याच्यात पाणी वगैरे काही घातलं नाही आपण. आता त्या भाजी आपले जे कांदा टोमॅटो आपण त्याच पाण्यामध्ये आपण छान ही भाजी शिजवून घेणार आहोत. आता मोठ्या गॅसवर याला 5 मिनटं आपण झाकून शिजवून घेऊया. आपली भाजी छान अशी शिजवून झाली आहे, पाहू शकतात. मस्त दिसत आहे. छान अशी डाळ फ्लावर असं मस्त शिजलेलं आहे. मस्त अगदी छान डब्यासाठी, मुलांना सकाळच्या वेळेस, ऑफिससाठी वगैरे तुम्ही भाजी मस्त बनवू शकता. चमचमीत अगदी भाजी तयार झालेली आहे आपली. मस्त डाळ आणून फ्लावर शिजले. आता कोथिंबीर ॲड करूया. आपली मस्त अशी भाजी गरमागरम तयार झालेली आहे. अगदी कुठलाही मसाला नाही, अगदी साध्या सिंपल पद्धतीने भाजी बनवलेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे खरंच नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.